आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करी विरोधात मोहीम सुरू केली आहे। बुधवारी विभागीय भरारी पथकाने गारगोटी, बांदा आणि आंबोली या 3 ठिकाणी धडक कारवाई करत गोवा बनावटीचे मद्य महाराष्ट्रात आणणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं। प्रवीण गायकवाड, योगेश मस्कर आणि अनंत मेस्त्री अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत। त्यांच्याकडून सुमारे 6,48,000 गोवा बनावटीच्या दारूचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरलेल्या 3 चारचाकी असा एकूण 18,68,000 मुद्देमाल जप्त केलाय। नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवैध मद्याची तस्करी गोवा राज्यातून महाराष्ट्रात होत असणारी बातमी आम्हाला मिळाल्यामुळे काल रात्री आमच्या विभागीय भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी एक टोयोटो, एक टाटा आणि एक मारुती ह्या 3 कंपन्यांच्या 3 4 व्हीलर पकडलेले आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 70 बॉक्सेसचा गोव्याचं मद्य आहे। मद्याची एकूण किंमत 6,48,000 आहे आणि नंतर त्याच्यात 12,20,000चा मुद्देमाल असं आम्ही 18,60,000चा मुद्देमाल पकडलेला आहे। असं इलेक्शनच्या कालावधीमध्ये असे जे गोव्यातून इतर ठिकाणून जे काही तस्करी होऊन मद्य येते त्याच्यावर अशीच कारवाई आम्ही पुढे पण चालू ठेवणार आहोत। कोणाला ताब्यात घेण्यात आले? याच्यामध्ये एक गायकवाड, मस्कर आणि मेस्त्री असे 3 आरोपी आहेत। त्या दोन आरोपी गडिंग्लज ह्या भागातले आहेत आणि एक आहे ते सावंतवाडी सिंदूरमधला आहे। या तिघांनाही काल कोर्टात हजर केलेला आहे आणि पुढील तपास आमचे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक करीत आहेत। विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक YN पटांगरे, RM पाटील, SP डोईपुडे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, मारुती पवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, योगेश शेलार आणि राहुल कुटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।